नंदनवन इथली शिंदे सेनेच्या मंत्र्यांची बैठक संपली आहे। शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांचा मतदारसंघात शिवसेनेच्या मंत्र्यांनी विकास निधी उपलब्ध करून देण्याच्या सर्व शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊया। सूरज, आपण पाहतोय नंदनवन इथली शिंदे सेनेची बैठक संपलेली आहे, काय सूचना देण्यात आल्यात? निश्चितच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याआधी त्यांनी सर्व मंत्र्यांची जी आहे ती बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व खासदारांना जे आहे ते सर्व खासदारांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या मंत्र्यांनी निधी जी आहे ते कुठेही कमी पडू देऊ नका, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्या अशा कडक सूचना ज्या आहेत त्या सर्व मंत्र्यांना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। इतकंच नाही तर पुढील 3 वर्षामध्ये अशी विकास कामं करा की शिवसेनेचे खासदार असतील, आमदार असतील ते निवडून आलेच पाहिजेत असं देखील एक सूचना ज्या आहेत त्या शिंदेंनी केल्यात। आपण जर का पाहिलं तर ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंची जी संख्या आहे खासदारांची ती वाढलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी सर्वच मंत्र्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही खासदाराची नाराजी आपल्यापर्यंत इथे आली नाही पाहिजे, ही प्रामुख्याने जी सूचना आहे ती शिंदेंनी केलेली आहे। आणि तसंच सर्वच मंत्र्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या कामाचं जे आहे ते रिपोर्ट कार्ड तयार होणार आहे, तुमची कामं जी आहेत। नक्की सूरज, एकंदरीत दिल्ली दौऱ्याआधी शिंदेंनी मंत्र्यांसोबत ही बैठक घेतलेली होती आणि या मंत्र्यांना कडक सूचना दिल्याचं देखील पाहायला मिळते। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी।